ते एका ठिकाणी मी चाललो होतो तर समोर मोठ्या ब्रिजच्या बाजूला मला एक प्राणी बसलेला दिसला. तर मला लांब वाटलं मोठा प्राणी दिसतोय का, कधी गावातलं कुत्रं वगैरे असेल. मी अगदी जेव्हा तिथपर्यंत गेलो, एक 25-30 फूट अंतर राहिलं असेल, तेव्हा लक्षात आलं की बागेने वाघ बसलाय तिथं. तो शांतपणे बसला होता आणि जसं आपण हातावर डोकं टेकतो की तसा टेकून बसला होता. त्याचं माझ्याकडे लक्ष पण नव्हतं, अर्धवट म्हटलेले डोळे होते. तसाच मी त्याला आपल्याला खाता येईल तो वाघच आहे म्हणून तसाच मागं आलो, वळलो पण नाही. आणि मग वळलो. किती वेळ मागवलो माझं मलाच माहिती, एकदा ते सगळं फ्रीज झालेले असतात तुमच्या भावना. कारण का वाघ उठणं आणि तुमच्या जवळ काहीच वेळ लागत नाही. आणि जसा मी हळूहळू पळायला लागलो तेवढ्यात मागणं मला सायकलचा आवाज आला. तर तो माझाच गवळी दूध घेऊन होता. बोले सब बैठे बैठे साइकिल पे. मतलब क्यों? बोले वो तो पुलिया के पास तो शेर बैठा हुआ है. म्हणजे यार मैं उसको ही देख के आ रहा हूं. मग पटकन त्याच्या मागं सायकलवर बसलो आणि मी आलो. ह्यातनं मला एवढंच सांगायचं की जोपर्यंत तुम्ही अगदी जवळ त्यांच्या जात नाही तोपर्यंत कधीच तुम्हाला त्याचा त्रास होत नाही.